मंडळी आधीच मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर नोकरी उद्योगधंदे आणि इतर सगळ्या बाजूंनी परप्रांतीय लोकांचं आक्रमण होत असताना परवा कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या एका मुजोर इस्माने एका मराठी माणसाला अतिशय किरकोळ कारणामुळे गुंड बोलावून अतिशय वाईटरित्या मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। पण विचार करण्यासारखी बाब म्हणजे त्याच्या या मुजोर कारणाम्यानंतर सुद्धा ती मराठी व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यानंतर त्यांची तक्रार दाखल करूनही घेण्यास टाळाटाळ करण्यात आली असा आरोप त्या मराठी व्यक्तीकडून करण्यात आला। शिवाय त्या मुजोर शुक्लाला तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर म्हणून मान दिल्याचा त्या पीडित मराठी व्यक्तीचा आरोप आहे। दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर त्या भागातील मराठी लोकांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आणि कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली। त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी या संदर्भात विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा याबद्दल आवाज उठवला। त्यानंतर अधिवेशनात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मुजोर व्यक्ती ही महाराष्ट्र शासनाच्या MTDC या विभागात कार्यरत असून तिला आम्ही लगेच सस्पेंड केल्याचं सांगितलं। शिवाय त्याच्यावर कठोर कारवाई करून FIR नोंद करून त्याला अटकही केल्याचं सांगितलं। शिवाय गाडीला बेकायदेशीर अंबरदिवा लावल्यामुळे आणि इन्शुरन्स अँड PUC नसल्याने त्याला RTOने 9,500 रुपयाचा दंडही आकारल्याचं समजतंय। एकूणच सगळा महाराष्ट्र हादरवणाऱ्या प्रकरणात सध्याचे काय काय अपडेट्स आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। म्हणजे या घटनेत सध्या काय अपडेट आहेत हे जाणून घेण्याआधी ती घटना काय होती ते आधी आपण थोडक्यात बघूया। कल्याण पश्चिमेला असलेल्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली होती। त्याचं झालं असं होतं की कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर अमराठी माणसाने गुंड बोलावून अमानुष हल्ला केला। एका छोट्याशा किरकोळ वादातून हा सगळा प्रकार घडला होता। पण त्या परप्रांतीय कुटुंबाने बाहेरून गुंड आणून कारण नसताना लोखंडी रॉडने मराठी कुटुंबाला मारहाण केली होती। या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले होते। या घटनेचे व्हिडिओज देखील त्यावेळी समोर आले होते। दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की या सोसायटीतील रहिवासी अखिलेश शुक्ला आणि लता कळवीकट्टे यांच्यात धूप धूर याच्यावरून वाद सुरू होता। या वादात शुक्ला यांनी मराठी माणसांचा अपमान करणारे शब्द उच्चारले, ज्यावर धीरज देशमुख यांनी आक्षेप घेत विरोध केला। त्यावेळी त्या सगळ्या वादात अखिलेश शुक्लाने तो मंत्रालयात काम करत असल्याची त्यांना धमकी दिली होती। शिवाय शुक्लाने बाहेरून 8-10 गुंडांना बोलावून देशमुख कुटुंबावरही हल्ला केला। दरम्यान हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली। आता पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी त्याला अटक करण्यात दिरंगाई झाल्यानं अखिलेश शुक्ला हा फरार झाला होता। त्यामुळे राज्यभरात नाराजीचे सूर उमटत होते। दरम्यान काल अखिलेश शुक्लाने खडकपाडा पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं। त्याआधी त्यांनी स्वतःची बाजू मांडणारा एक व्हिडिओही पोस्ट केला। दरम्यान खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाला अटक केल्यानंतर स्थानिक नागरिक व पीडित कुटुंबाच्या आरोपांच्या आधारे अखिलेश शुक्ला याची गाडी जप्त करण्यात आली आहे। या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं असून लाल बत्तीचा शासकीय अंबरदिवा देखील गाडीतून मिळाला आहे। दरम्यान गाडीला बेकायदेशीर अंबरदिवा लावल्यामुळे आणि इन्शुरन्स अँड PUC नसल्याने त्याला RTOने 9,500 रुपयांचा दंडही आकारल्याचं समजतंय। म्हणजे या प्रकरणात एकूण 10 आरोपी असून यात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात अभिजित देशमुख यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या 10 जणांपैकी सुमित जाधव आणि रंगा उर्फ दर्शन बोराडे या 2 जणांना पोलिसांच्या विशेष पथकांनी सध्या ताब्यात घेतलं आहे। या 2 जणांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत। दरम्यान यापूर्वीचे त्यांचे गुन्हे आणि आत्ताचा गुन्हा यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे असं सध्या पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांची 4 विशेष पथकं उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेत आहेत असं पोलीस उपायुक्त झेंडे यांनी सांगितलंय। शिवाय या गुन्ह्याचे स्वरूप आणि तपासात पुढे येणारी माहिती या अनुषंगाने गुन्ह्याची नवीन कलमे या प्रकरणात नोंदवली जाणार आहेत। दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करताना हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची सहाय्यक पोलीस आयुक्त चौकशी करत आहेत। या प्रकरणात ते दोषी आढळून आले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असंही उपायुक्त झेंडे यांनी माध्यमांना सांगितलंय।
म्हणजे या प्रकरणी पोलिसात आत्मसमर्पण करण्यापूर्वी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून त्याची बाजू मांडली आहे। या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की 2 दिवसांपासून माझ्या घरचं जे प्रकरण व्हायरल होत आहे त्या संदर्भात नेमकं काय झालं हे आता मी सांगतोय। 1 वर्षापूर्वी माझ्या घरचं इंटेरियर केलं होतं, त्यात माझी शिवरॅक डाव्या बाजूकडून मी उजव्या बाजूला घेतली, पण त्यावेळी फ्लॅट क्रमांक 404 मध्ये राहणारे देशमुख कुटुंब आणि 403 मध्ये राहणारे कळवीकट्टे या कुटुंबांना त्याचा राग आला। त्यावेळी या दोघांनी खूप वाद घातला। त्यावेळी शिवरॅक आधीच्याच ठिकाणी ठेवा, नाहीतर आम्ही तो तोडून फेकून देऊ असंही ते म्हणाले। दरम्यान ते रोज मला व माझ्या पत्नीला त्रास देत होते। दररोज शिवीगाळ करणं, त्रास देणं हे होत होतं। त्यावेळी माझी पत्नी सतत मला ऑफिसमधून आल्यावर सांगत होती, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं। पण परवा संध्याकाळी माझ्या बायकोने धूप लावून दरवाजा बाहेर ठेवलं। त्यावेळी कळवीकट्टेंनी सांगितलं की धूपमुळे आम्हाला त्रास होतो, तुम्ही हे लावू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही। शिवाय माझ्या बायकोला त्यांनी शिवीगाळ केली। त्यावेळी मी मध्ये पडून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, पण धीरज देशमुख आणि त्यांच्या लहान भावाने येऊन माझ्या बायकोला शिवीगाळ करायला सुरुवात केली। शिवाय ते आमचा दरवाजा जोरात ठोकायला लागले। माझ्या पत्नीचे केस खेचून त्यांनी तिला कानाखालीही मारली। त्यावेळी मी तिला सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला ही शिवीगाळ केली। शिवाय सध्या हा सगळा विषय उलट बाजूने सांगून तो व्हिडिओ व्हायरल केला जातोय। सध्या सगळ्यांना या व्हिडिओत फक्त भांडण दिसतंय, पण त्याच्या मागे नेमकं काय घडलं ते कुणाला माहिती नाही। हे देशमुख कुटुंब आम्हाला 1 वर्षापासून त्रास देत होतं। 2 दिवसांपूर्वी जे घडलं त्यावेळी माझ्या मराठी बांधवांनीच मला सहकार्य केलं आणि वाचवलं। आम्ही गेल्या 5 पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहतो, आम्हाला इथं 100 वर्ष झालीत। त्यावेळी आम्ही परप्रांतीय आहोत की मराठी याची आम्हाला कधीच जाणीव झाली नाही, पण या लोकांनी हा विषय एवढा गाजवला। माझ्या बायकोला शिवीगाळ करताना ते असंही म्हणाले की तुम्ही परप्रांतीय लोक घाण करत आहात, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहोत, असा आरोप शुक्ला यांनी धीरज देशमुख व त्यांच्या कुटुंबियांवर केला आहे। शिवाय देशमुख कुटुंबानं माझ्या बायकोला मारलं, शिवीगाळ केली। त्यानंतर मी जे केलं ते माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी केलं। त्यानंतर या लोकांनी त्याला परप्रांतीय वगैरे म्हणून हा विषय भलतीकडेच नेला। मीही महाराष्ट्रीयन आहे, आम्हालाही सगळ्यांनी सहकार्य करावं असं अखिलेश शुक्ला यांनी आपल्या व्हिडिओच्या शेवटी म्हटलंय। म्हणजे या धक्कादायक घटनेनंतर विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा याबद्दल विविध नेत्यांनी आवाज उठवला। त्यानंतर अधिवेशनात उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त करताना ते म्हणाले की अखिलेश शुक्ला हा MTDCचा कर्मचारी आहे, त्याच्यासह त्याच्या पत्नीवर मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे। सध्या त्याच्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय, त्या तक्रारीची प्रत माझ्याकडे आहे। दरम्यान त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई चालू करण्यात आली आहे। शिवाय या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस करतील, याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, होता आणि राहील। कधी कधी काही नमुने अशी चुकीचं विधान करतात, माज आल्यासारखं वागतात, पण सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रीय अस्मितेनंतर मराठी आपली क्षेत्रीय अस्मिता आहे आणि त्यावर कोणी घाला घालणार असेल तर त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल। मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी सभागृहाला दिली। दरम्यान या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला मराठीपणावरून आरावाच्या शिव्या देत जबर मारहाण केली। अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली। तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला। दरम्यान कालच्या प्रकरणानंतरही माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते। या कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता। महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र द्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत। मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येक वेळेला हे असे महाराष्ट्र द्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून तुम्हाला किती वाकवता येईल हे बघत असतात। बरं, असंही नाही की महाराष्ट्राबाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्र द्वेषी आहेत। आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेल्या आहेत। असंख्य अमराठी माणसं इथं आहेतच, परंतु ही जी महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनींवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे। मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणारही नाही। हिंदू म्हणून आज आपण एकत्र आले पाहिजेत हे ठीक आहे, परंतु हिंदूंना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लागणार नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे।
या कल्याण प्रकरणातील आरोपींना अटक झालीच पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि ते जर सरकारला जमत नसेल तर महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका असा कठोर इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला. म्हणजे या धक्कादायक प्रकरणात सध्या मुख्य आरोपी शुक्ला हा अटकेत असून सरकारने त्याला नोकरीतून सस्पेंड केलेला आहे. शिवाय शुक्ला सोबतच अजून 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय इतर आरोपींचा सध्या पोलिसांची 4 पथकं कसून शोध घेत असून लवकरच ते आता त्यांना अटक करतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पण एकूणच मुजोर पद्धतीने आपली मनमानी करत राहणाऱ्या या शुक्लाला सध्या पोलिसांनी आपला हिसका दाखवला असून गाडीला बेकायदेशीर अंबर दिवा लावल्यामुळे आणि इन्शुरन्स अँड पीयूसी नसल्याने त्याला आरटीओनेही दंड ठोठावलेला आहे. शिवाय या प्रकरणात पोलिसांची सुद्धा पुढील कारवाई चालू असल्याचं सांगण्यात येत आहे. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? त्या मुजोर भैया शुक्लाला काय शिक्षा व्हावी? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयासोबत युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.